नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या काय झालं आहे की जे काय कांदा पेरणी केलेले आहे तर ते एक 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर अचानक जे काय रोप आहे तर ते उगून आल्याच्यानंतर ते अचानक आपल्याला त्या ठिकाणी जळून गेलेलं किंवा मरलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे असं कशामुळं होत आहे तर तेच आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण असे शेतीविषयक जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, एक 10 ते 15 दिवसात तुमची पेरणी झाल्याच्यानंतर जे काही कांद्याचं रोप उगवून येत आहे तर ते अचानक त्या ठिकाणी मरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे, अचानक त्या ठिकाणी जळून गेलेलं पाहायला मिळतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे असं कशामुळं होत आहे तर शेतकरी मित्रांनो, याचं जे काय होण्याचं कारण आहे तर ते एक 2-3 कारणं आहेत की जे काय तुमची मूळ कूज आहे, जे काय कांद्याचं बी पेरलेलं आहे तर त्याचे जे काय मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे जे काय बुरशी आहेत तर त्या आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जे काय मूळ कूज आहे तर ते आपल्याला त्याच्यामध्ये झालेले पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय डम्पिंग ऑफचं जे काय प्रॉब्लेम आहेत तर तेही आपल्याला आपल्या कांद्याचं जे काय पीक आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काय कॉलर रॉटचं जे काय प्रमाण आहे तर तेही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता हा जर कांदा जर पाहिलं तर याच्यामध्ये हा 10 ते 12 म्हणजे 15 दिवसाच्या आसपास हा कांदा आहे आणि याच्यामध्ये ही समस्या आपल्याला पाहायला मिळत आहे या प्लॉटमध्ये. आणि अजून भरपूर काही असे प्लॉट आहेत की त्याच्यामध्ये जे काही हे प्रॉब्लेम आहेत तर ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यावरती नियंत्रण मिळवणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं, कारण जर असाच कांदा मरत राहिला, असाच कांदा जळत राहिला तर जी काय त्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी जी काय आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळते आणि जे काय उत्पन्न आहे तर तेही आपल्याला कमी त्यातनं भेटलेलं पाहायला मिळत असतं. शेतकरी मित्रांनो, याला कंट्रोल करत असताना आपल्याला एक 2 फवारण्या करणं महत्त्वाचं आहे. 2 कॉम्बिनेशन करून आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं की ज्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळून जातो. याच्यामध्ये पहिली फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये जे काय रोको आहे तर ते रोको वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काय फिफ्रोनिल कंटेंट असलेलं जे काही कीटकनाशक आहे तर त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये स्प्रे घ्यायचा आहे. याचं प्रमाण वापरत असताना याच्यामध्ये रोको आपल्याला 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि फिफ्रोनिल कंटेंट जे असलेलं कीटकनाशक आहे तर ते 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. याच्याचमध्ये दुसरं कॉम्बिनेशन वापरत असताना जे काय ॲलाइट आहे तर ते ॲलाइट वापरायचं आहे आणि याच्यासोबत फिफ्रोनिल कंटेंट असलेलं कीटकनाशक आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. याच्यामध्ये ॲलाइट वापरत असताना 25 ग्रॅम वापरायचं आहे आणि जे काय फिफ्रोनिल कंटेंट आहे तर ते 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. हे जे काय 2 फवारण्या आहेत तर त्या आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस वारं शांत असेल किंवा वारं शांत असेल, सगळीकडे चांगल्या पद्धतीने पसरेल अशा वेळेस आपल्याला ते मारायचं आहे आणि याची दाट फवारणी आपला जो काय प्लॉट आहे तर त्याच्यावरती करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त हे जे काय 2 कॉम्बिनेशन सांगितले तर ते रासायनिक पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो आणि जैविक पद्धतीने जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर याच्यामध्ये सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा याचीही तुम्ही फवारणी घेऊ शकता. सुडोमोनस जे आहे तर ते 30 ml आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचा आहे आणि जो ट्रायकोडर्मा आहे तर तोही 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून आपल्याला याची दाट फवारणी जे काय आपलं कांद्याचं रोप आहे, कांद्याचं बी आहे, कांद्याची जी काय पेरणी केलेली आहे तर त्याच्यावरती करायचं आहे. अशा पद्धतीने जे काय तुमचे मूळकूज असेल, कॉलर रॉट असेल, डम्पिंग ऑफ असेल किंवा इतर काय ज्या बुरशी असतील किंवा कीटक असतील तर त्याचं जे काय नियंत्रण कंट्रोल जे आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये झालेलं पाहायला मिळेल आणि कांदा जो काय आहे तर तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुधारलेला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.